माननीय आणि तुम्ही सगळ्या जणी यांचं एक मी आधी खास अभिनंदन करते की तुम्हाला सगळ्यांना बघून इतकं छान वाटतंय की इतक्या तुम्ही छान नटून थटून या कार्यक्रमाला आलेल्या आहात. खूप खूप मला छान वाटलं आणि एका डिपार्टमेंटमध्ये एवढ्या यशस्वी आणि कर्तृत्ववान महिला बघून आज खरोखर महिला दिन वाटतंय आणि माझ्या डोळ्याचं पारणं पिटलेलं आहे. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. इतकं छान वाटतंय आणि खरं तर आम्हा डॉक्टर लोकांना ना बऱ्याच गोष्टींचं ज्ञान खूप कमी असतं. त्यामुळे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट हे आपलं ऐकलेलं डिपार्टमेंट, पण ह्या शासकीय डिपार्टमेंटमध्ये तुम्ही इतक्या कर्तृत्ववान बायका इतकं सुंदर करिअर करताय आणि वदाळे मॅडमचे खूप अभिनंदन. आणि मला आज तुम्हा सगळ्यांचा खूप खूप अभिमान वाटतोय. तर आता थोडंसं महिला आरोग्याविषयी तर तुमच्याकडे बघूनच इतकं छान वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी स्वतःला अतिशय छान मेंटेन केलेलं आहे हे मला दिसतंच आहे. त्यामुळे त्याविषयी मी तुम्हाला अजून काही वेगळं सांगावं असं नाही. पण आपण थोडंसं स्त्रीच्या साधारण 25व्या वर्षापासून मेनोपॉजपर्यंत काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि तुम्ही ते कसे हँडल करा याबद्दल थोडंसं मी सांगू इच्छित आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला कुणालाही काही शंका असेल तर तुम्ही अगदी मध्येच सुद्धा विचारू शकता. मी शक्य तितक्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करीन. पहिलं म्हणजे लग्नाचं वय हा पहिला मुद्दा मला सांगावासा वाटतो की आपण बघतोच आहे की समाजात लग्नाचं वय मुलींचं वाढत चाललं आहे. एका दृष्टीने हे चांगलं पण आहे की त्या त्यांच्या करिअरवर फोकस करू शकतात, शिक्षणाकडे फोकस करू शकता आहेत. पण दुसरा त्याचा परिणाम असा होतोय की उशिरा लग्न, त्यामुळे लग्नानंतर मुलाचा विचार करायला त्यांना थोडासा उशीर होतोय आणि हा प्रॉब्लेम आम्ही खूप बघत आहोत. विशेष करून मी वंध्यत्व तज्ज्ञ असल्यामुळे ही समस्या मी सगळ्याच स्त्रियांमध्ये बघत आहे की साधारण हल्ली लग्नाचं वय 26, 27, 28 झालेलं आहे आणि 30पर्यंत मुलं होण्याची मानसिक तयारी स्त्रियांची नसते किंवा तशी परिस्थितीसुद्धा नसते. दुर्दैवाने असं आहे की भारतीय स्त्रियांची फर्टिलिटी म्हणजे प्रजनन क्षमता ही थोडीशी कमी आहे जगातल्या इतर स्त्रियांपेक्षा. म्हणजे युरोपियन किंवा अमेरिकन स्त्रियांची प्रजनन क्षमता भारतीय स्त्रियांपेक्षा जास्त आहे. तर तुम्हाला आता आश्चर्य वाटेल की सर्वात मोठ्या लोकसंख्येचा देश आपण एकीकडे म्हणतो आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय की प्रजनन क्षमता कमी आहे. पण त्याचं कारण असं आहे की आपल्या देशात आता तुम्हाला माहीतच असेल की आपलं लोकसंख्यासुद्धा थोडी कंट्रोलमध्ये म्हणजे कमी नियंत्रणात आलेली आहे. पूर्वीच्या काळात अतिशय लवकर लग्न, अतिशय लवकर मुलं हा पॅटर्न जो होता त्यामुळे आपली लोकसंख्या वाढत गेली. पण आता जसं जसं लग्नाचं वय वाढतंय आणि अपत्यप्राप्ती किंवा प्रसूती आणि गरोदरपण ह्याची जशी पुढे पुढे जात चाललंय तसं तसं लक्षात येत आहे की प्रजनन क्षमता भारतीय स्त्रियांची 30 नंतर कमी व्हायला सुरुवात होते आणि 35च्या आसपास ती बऱ्यापैकी कमी होते. त्यामुळे असं होतं आहे हल्ली की 28-29ला लग्न झालेल्या मुलींची मानसिक तयारी होत नाही मूल होऊ देण्याची आणि मग त्यामुळे थोडंसं अजून जास्त पुढे ढकललं जातं. करिअरला प्राधान्य दिलं जातं जे द्यायला हवं. पण एक अशी आपण मर्यादा ठरवायला हवी की साधारण 30च्या आधी जर प्रेग्नन्सी राहिली, जर मूल राहिले, दिवस राहिले तर ते स्त्रियांच्या आणि महिलांच्या दृष्टीने जास्त चांगलं ठरणार आहे. त्यामुळे आता तुमच्यामध्ये सगळ्याच वयाची महिला आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने तुमच्या मुलींना, बहिणींना किंवा तुमच्या स्वतःच्या बाबतीत हा विचार करायला हरकत नाही की 30च्या आधी जर गरोदरपण होईल अशी जर काही योजना केली तर ते जास्त सोपं पडणार आहे. त्यानंतर एकदा प्रसूतीमध्ये सुद्धा किंवा गरोदरपणामध्ये सुद्धा ज्या गुंतागुंत निर्माण होऊ शकते ती सुद्धा 30व्या वर्षानंतर 35च्या जवळ ही वाढत जाते. त्यामुळे गरोदरपण ठरवण्यासाठी कुठलं वय हवं यासाठी ह्या गोष्टी कायम मनात ठेवलेल्या उत्तम. त्यानंतर तुमच्या साधारणपणे महिलांना जे समस्या नेहमी दिसतात त्याच्यामध्ये श्वेतपदर म्हणजे पांढरं जाणे हा सर्वात कॉमन म्हणजे सर्वात जास्त रुग्ण आमच्याकडे ह्या तक्रारीसाठी येतात. तर ह्याच्यामध्ये सतत होणारी इन्फेक्शन्स म्हणजे युरिनरी ट्रॅक म्हणजे लघवीचे संसर्ग आणि योनी मार्गाचे आजार ह्या दोन गोष्टी आमच्याकडे सर्वात जास्त येतात. आणि ह्याच्यामध्ये नोकरी करणाऱ्या स्त्रियांचा एक वेगळा वर्ग आहे
की ज्यांना ह्या गोष्टीचा सर्वात जास्त त्रास होतो. तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त गैरसमज हे कारणीभूत आहेत. कारण खूप खूप स्त्रियांना अजूनही असं वाटतं की आपण बाहेरचं टॉयलेट यूज केलं, बाहेरची स्वच्छतागृह वापरली म्हणून मला इन्फेक्शन झालं, असं अजूनही सगळ्या स्त्रिया आम्हाला सांगतात. तर याच्यामध्ये 2 गोष्टी मला सांगायच्या आहेत की लघवीचा संसर्ग आणि योनी मार्गाचा संसर्ग यातला कुठलाही संसर्ग बाहेरचं स्वच्छतागृह वापरल्यामुळे होत नाही. याचं कारण योनी मार्गाचा संसर्ग जो असतो तो तुमची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे असतो. त्याचा स्वच्छतागृहाशी अजिबातच काही संबंध नसतो. आणि जनरली असं आम्ही बघतो की स्त्रिया बाहेरचं स्वच्छतागृह वापरायला लागू नये म्हणून लघवी लागलेली असताना सुद्धा जात नाहीत किंवा पाणीच कमी पितात. ह्या 2 गोष्टींमुळे लघवीचे संसर्ग खूपच जास्त होण्याची शक्यता राहते. कारण जेव्हा तुम्ही पाणी कमी पिता तेव्हा जो मूत्रमार्ग असतो, जो योनी मार्ग असतो तो कोरडा पडतो आणि हा मूत्रमार्ग किंवा योनी मार्ग हा कोरडा पडणं अपेक्षित नाही. कोरडा पडल्यावर त्याची प्रतिकारशक्ती कमी होते आणि तुम्हाला जास्त इन्फेक्शन्स होऊ शकतात. त्यामुळे वेळेवर पाणी पिणे आणि वेळेवर स्वच्छतागृहात जाणे ह्या गोष्टी जर तुम्ही जास्त लक्ष देऊन केल्या तर हे संसर्ग कमी होतात. दुसरं, योनी मार्गाची इन्फेक्शन्स होणं ही कुठलीही संसर्ग हवेतून होत नाही, त्यामुळे ते कुठल्याही प्रकारच्या स्वच्छतागृहामुळे तुम्हाला होऊ शकत नाही. पण योनी मार्गाचा संसर्ग हा बऱ्याच वेळा साधारणपणे असं असतं की योनी मार्गात चांगले आणि वाईट असे सगळ्या प्रकारचे जीवजंतू असतात. याच्यामध्ये तुमची प्रतिकारशक्ती कमी झाली तर वाईट प्रकारचे जे जीवजंतू असतात त्याचं प्रमाण वाढतं आणि चांगल्याचं कमी होतं. हे सर्वात जास्त डायबिटीसच्या पेशंटमध्ये जास्त दिसतं. तुमच्या अंगात जेव्हा रक्तामध्ये जेव्हा शुगर जास्ती असते, साखर जास्ती असते, तेव्हा सगळ्या प्रकारचे जीवजंतू ह्या तुमच्या शरीरात फार पटकन वाढतात आणि मग योनी मार्गात ते जास्त पटकन वाढतात आणि वाईट जीवजंतूंचं प्रमाण वाढतं आणि मग तुम्हाला योनी मार्गाचे संसर्ग होऊ शकतात. याच्यामध्ये खाज, जळजळ आणि वास या गोष्टी दिसू शकतात. खाज, जळजळ आणि वास नसेल तर नॉर्मल पांढरं जाणं हे नॉर्मल आहे. कारण आपला जसा तोंडाचा आणि नाकाचा भाग ओलसर असणं अपेक्षित आहे, तो कोरडा पडला तर त्यांनी रोग निर्माण होऊ शकतात. तसाच योनी मार्ग आणि मूत्रमार्ग सुद्धा आहे की हा भाग कोरडा पडणं अपेक्षित नाही. कोरडा पडल्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती कमी होते आणि वेगवेगळे संसर्ग होतात. त्यामुळे डायबिटीसच्या पेशंटमध्ये हे संसर्ग जास्ती होतात. तसंच जनरली बघायला गेलं तर लग्नानंतर, लैंगिक संबंधानंतर हे प्रमाण जास्त वाढू शकतं योनी मार्गाच्या संसर्गाचं. याच्यासाठी कधी कधी हे वारंवार होतं इन्फेक्शन. या बऱ्याचशा गोष्टी स्त्रिया लाजेमुळे कधी कधी स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाणं टाळतात. मग ते तसंच राहतं इन्फेक्शन, त्याचा परिणाम जास्त होतो आणि कधी कधी हे इन्फेक्शन क्रोनिक होऊन बसतं. क्रोनिक म्हणजे सतत थोडंसं ट्रीटमेंट दिली की परत होतं. याच्यामध्ये 2-3 कारणं असू शकतात की दिलेली औषधं पूर्ण न करणं ही सर्वात मोठी चूक असते की आम्ही वेगवेगळी औषधं देतो, कधी प्रतिजैविक म्हणजे अँटीबायोटिक्स द्यायला लागतात. याचे कोर्स पुरे केले जात नाहीत महिलांकडून किंवा पुरुषांकडूनही. आणि ते पूर्ण केले गेले नाहीत की जे जीवजंतू असतात, जे बॅक्टेरिया असतात ते त्याला रेझिस्टंट होतात. किंवा योनी मार्गाच्या संसर्गात फंगस असतं म्हणजे बुरशी असते, ती त्या औषधांना प्रतिसाद देईन अशी होते आणि मग ही इन्फेक्शन सारखी व्हायला लागतात. कधी कधी नवरा आणि बायको या दोघांनाही औषधं द्यायला लागतात आणि ही गोष्ट खूप व्यवस्थित लक्षात घेऊन एकदा व्यवस्थित त्याचे उपचार घेतले की हे त्रास परत होत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन स्वतःची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी आहे त्यांच्या एक तुम्ही कुणाचं ऐकलं असेल किंवा कधी कधी स्वतःलाही प्रॉब्लेम असू शकतो की पिशवीच्या तोंडावर जखम असते. याबद्दल स्त्रियांमध्ये खूप भीती दिसते. अर्धवट माहितीमुळे खूप विचित्र गैरसमजुती, खूप भीती दिसते. तर याच्यामध्ये नॉर्मल डिलिव्हरी, विशेष करून नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या पेशंटच्या जी गर्भपिशवीचं तोंड असतं त्याचं तोंड डिलिव्हरीच्या वेळी मोठं होतं, 10 सेंटीमीटरला जातं आणि परत नॉर्मलला येतं. तर ही जी प्रक्रिया आहे गर्भाशयाच्या तोंडावर होणारी, त्यामुळे वेगवेगळ्या जखमा होऊ शकतात आणि त्या जखमा सारखं त्याच्यामध्ये संसर्ग होतो आणि मग योनी मार्गाचे संसर्ग सारखे व्हायला लागतात. तर याबद्दल सुद्धा तुम्ही वेळेवर उपचार घेऊन काय प्रॉब्लेम आहे आणि समजा ती जखम असेल तर ती आपल्याला जाळता सुद्धा येते, ती पूर्ण बरी करणं हे सुद्धा इतकं अवघड नसतं. फक्त कसं आहे की प्रत्येक स्त्रीने वर्षातून एकदा तरी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून आतून तपासून घेणं गरजेचं आहे.
साधारणपणे ह्या बाबतीत स्त्रिया खूप खूप उदासीन असतात आणि वाटेल ते करून टाळाटाळ करतात आणि मग एकमेकींना विचारणे की काय गं तुला असं होतंय मलाही असंच होतंय मग ठीक आहे सगळ्यांनाच होत असेल तर असं करू नका. यानी आजार कुठलाही ना बारीकसाच आजार असतो पण आपण तो अंगावर काढला तर तो गंभीर स्वरूप धारण करतो. तर वर्षातनं एकदा जरी तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासून घेतलं की सगळं ठीक आहे ना तर फरक पडतो. तिसरा म्हणजे पाळीचे त्रास. पाळीचे त्रास हा तर फारच मोठा विषय आहे पण मी अगदी थोडक्यात सांगते साधारण तुमच्या वयोगटात येणाऱ्या समस्या की नॉर्मल काय आहे म्हणजे मग जे ॲबनॉर्मल वाटतंय त्याकरता तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाऊ शकाल. तर 21 दिवसांच्या आधी पाळी येणं हे ॲबनॉर्मल आहे. 21 दिवसांनंतर तुमची पाळी येत असेल म्हणजे पाळीचा पहिला दिवस ते पहिला दिवस असं मोजायचं. सो 21 दिवसानंतर पाळी येत असेल तर ते ठीक आहे. काही वेळा 21 ते 35 दिवसानंतरही येत असेल तर ठीक आहे. पण पाळीची तारीख ही साधारणपणे तुम्हाला सांगता आली पाहिजे, प्रेडिक्टेबल पाहिजे. समजा असं असेल की एक पाळी आली तर पुढची कधी येईल काहीच सांगता येत नाही तर ते चुकीचं आहे. ती अनियमित पाळी आपण म्हणतो. ब्लिडिंग कधीही 7 दिवसापेक्षा जास्त झालं नाही पाहिजे. म्हणजे काही पेशंट सांगतात की आधी 5 दिवस मला काहीच होत नाही मग पुढचे 7 दिवस होतं तर ते चुकीचं आहे. 7 दिवसांच्या पेक्षा जास्त ब्लिडिंग नाही व्हायला पाहिजे आणि पाळी चालू असताना गाठी नाही पडायला पाहिजेत. जे नॉर्मल पाळीचं रक्त असतं ते गोठत नाही. ते जेव्हा गोठतं तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की ब्लिडिंग जास्त होत आहे. त्यामुळे जर पाळीच्या ब्लिडिंगमध्ये जर गाठी पडत असतील तर ते ब्लिडिंग नक्कीच जास्त आहे. अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच पेशंटना काही विशेष ब्लिडिंग होत नसतं पण त्यांना असं वाटतं की मला खूपच ब्लिडिंग होत आहे. काही पेशंटचं उलटं असतं की त्यांना खूप ब्लिडिंग होत असतं पण त्यांना असं वाटत असतं की नाही मला काही विशेष होत नाही आहे. तर हे आम्ही कसं ओळखतो की हिमोग्लोबिन किती आहे पेशंटचं. एखादी पेशंट सांगते मला की मला मॅडम इतकं भयानक ब्लिडिंग होतं पण तिचं हिमोग्लोबिन 12.5-13 असेल तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि दुसरी पेशंट मला काही विशेष होत नाही पण हिमोग्लोबिन 8-9 असेल तर याचा अर्थ असा आहे की पेशंटला ब्लिडिंग जास्त होत आहे. तर त्याच्याकरता उपचार करायची गरज आहे. सोनोग्राफीमध्ये मग आपल्याला कधी कधी फायब्रॉइड्स हा प्रकार तुम्ही सगळ्यांनीच ऐकला असेल. फायब्रॉइडचे पेशंट साधारणपणे नळ सोडल्यावर जसं ब्लिडिंग होतं तसं या महिलांना ब्लिडिंग होतं. आणि भारतीय स्त्रियांची सहनशक्ती इतकी अमर्याद आहे म्हणजे मी कधी कधी थक्क होऊन हात जोडते पेशंट समोर की बाई ग कसं सहन केलंस. म्हणजे वर्षानुवर्ष फायब्रॉइड्स म्हणजे युट्रसला असलेल्या गाठी या गाठी महिलांना पोटच्या पोरासारख्या जपून ठेवतात आयुष्यभर की नाही मी काही करणार नाही असू दे असंच मला कितीही त्रास होऊ दे मी सगळं सहन करीन पण मी या फायब्रॉइडचे उपचार करून घेणार नाही. आणि असे हाल हाल होत होत शेवटी हिमोग्लोबिन 5-6ला येतं मग रक्त भरून ऑपरेशन करायची वेळ येते. सो स्वतःचे असे हाल करण्यात काही पॉईंट नसतो. दुसरं म्हणजे गर्भाशयाचं ऑपरेशन करायचं म्हटलं की पेशंटना भयंकर भीती वाटते की मग साईड इफेक्ट्स काय होतील. तर आपण असं समजून घेतलं पाहिजे की साईड इफेक्टसाठी तुम्ही मेन इफेक्टकडे दुर्लक्ष नाही करून चालणार. म्हणजे आता जर मोठ्या मोठ्या गाठी असतील फायब्रॉइड्स असतील तर हा रोग झालेला ऑर्गन आहे म्हणजे हा डिसीज्ड ऑर्गन आहे शरीरातला. हा अवयव खराब झालेला आहे तर हा काढून टाकायला पाहिजे. आणि तो काढून टाकल्यावर पेशंटची तब्येत सुधारणारच आहे तुमचं सगळं छानच होणार आहे. आणि कुठलाही तुम्ही जेव्हा रोग झालेला अवयव काढून टाकता तेव्हा तुमची तब्येत सुधारतेच. तुम्ही गरज नसताना ऑपरेशन केलं तर त्याचा त्रास होणार आहे. दुसरी एक कॅटेगरी असते की मला काही नाही मला कंटाळा आला आहे हे पाळी बिळी नको काढून टाका. तर आम्ही त्यांना तसंही समजवतो की अहो नाही तुम्हाला गरज नाही म्हणून आता मुलं झाली आहेत म्हणून गर्भाशय काढून टाकायचं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे दोन्हीही बाजूनी विचार केला पाहिजे. आणि असे तुम्ही जर का नियमित तपासणी केली तर अशा गोष्टी आपल्याला लगेचच कळतात. दुसरं मला वाटतं अजून 10 मिनिटं आपण बोलू शकतो. तुम्हालाही काही शंका असतील तर विचारू शकता. एक मेनोपॉजबद्दल मला बोलायचं आहे की एक आपल्या इथे अशी समजूत झालेली आहे की आणि जशी बायकांनी आपापसात बोलून किंवा घरच्या सिनियर ज्येष्ठ महिलांशी बोलून वगैरे साधारण 35 पासून 40च्या जवळ यायला लागलं की जे काही त्रास होतील ते सगळे मेनोपॉज. हे सगळं आता तुला असं होतंय का थकल्यासारखं होतंय का मेनोपॉज असणार. डोकं दुखतंय का मेनोपॉज असणार. काही जे होतंय चिडचिड होती मेनोपॉज असणार. तर मेनोपॉज असा नसतो. आणि तुमच्यासारख्या इतक्या कार्यमग्न आणि कामात असणाऱ्या बायकांना तर मेनोपॉजची लक्षणं बऱ्याच वेळा अशी लक्षात पण येत नाही. म्हणजे बऱ्याच तुमच्यातल्या अशाही असतील की अगदी स्मूथली मेनोपॉजमध्ये गेल्या कळलं सुद्धा नाही कधी आला. कारण तुम्हाला बाकी खूप मानसिक आणि शारीरिक उद्योग आहेत. सो
हे आपल्या इथे जी एक समजूत झालेली की जे काही त्रास होतात ते सगळे मेनोपॉज म्हणा आणि आनंदात राहा, तर हे चुकीचं आहे. जसं पाळीचे त्रास मी म्हणलं की एखादीला समजा असं 15-15 दिवस ब्लिडिंग होत असेल, समजा एक 42 वर्षाच्या स्त्रीला, तर तिला एक 4-5 जणी सांगतात की अगं तुझा मेनोपॉज आला असेल त्यामुळे असं होतंय, काही बघू नकोस. मग ती तेच फायब्रॉइड जपून ठेवते, अजून 1 वर्ष ती पोस्टपोन करते डॉक्टरांकडे जायचं. तर अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत की 40शीला बाकीही काही आजार तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतात, ज्याच्यामध्ये डायबिटीस आहे मेन. आणि डायबिटीसमध्ये आपण असं बघितलंय की तुम्ही जर का चांगली लाईफस्टाईल मेंटेन केली, म्हणजे मी म्हणलंच की तुम्ही सगळ्याजणी इतक्या सुंदर मेंटेन्ड आहात, छान वजन तुमचं नियंत्रणात असेल, तुमचं खाणं पिणं चांगलं असेल, मेन म्हणजे तुम्ही कामात असाल तर तुमची शुगर वाढण्याची शक्यता कमी. पण अनुवंशिकतेला आपण दरवेळी हरवू शकतो असं नाही. सो अनुवंशिकतेमुळे जर तुम्ही चांगलं मेंटेन केलं तर तीही अनुवंशिकता तुम्ही थोडीफार पुढे ढकलू शकता. पण डायबिटीस असेल किंवा थायरॉईडचे प्रॉब्लेम्स हे 40शी नंतर जरा जास्त दिसतात. सो हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉईड हॉर्मोनचं प्रमाण तुमच्या शरीरात कमी होतं. सो हे सगळं झालं तर तुम्हाला पाळीचे त्रास सुरू होतात. डायबिटिक पेशंटना सुद्धा बऱ्याच वेळा पाळीचे त्रास दिसतात, कारण इन्शुलिनचा प्रॉब्लेम असतो आणि इन्शुलिन हा सुद्धा हॉर्मोनच आहे. त्यामुळे त्याचं प्रमाण, थायरॉईडचं प्रमाण, यामुळे तुम्हाला वेगवेगळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तसंच ब्लड प्रेशर वाढणं. ब्लड प्रेशर ही अशी एक गोष्ट आहे की ज्याकडे आपल्याकडे सर्वात जास्त दुर्लक्ष केलं जातं. विशेषतः महिलांमध्ये तर ब्लड प्रेशर हा लक्ष देण्याचाच विषय नाही अशी एक समजूत असते. पण समजा छातीत धडधडतंय मला, डोकं दुखतंय माझं, किंवा सतत अस्वस्थता येणं, चिडचिड होणं, हे ब्लड प्रेशरचं पण लक्षण असू शकतं. त्यामुळे 40शी नंतर समजा अशा गोष्टी होत असतील काही, तर ब्लड प्रेशर एकदा चेक करायला पाहिजे. आणि ब्लड प्रेशर ही एका रिडिंगवरून आपल्याला कधीच कळत नाही. एकदा ब्लड प्रेशर बघून ब्लड प्रेशर आहे का नाही हे कळत नाही. याच्याकरता वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी रिडिंग्स घेऊन मग आपण हे ठरवू शकतो की या पेशंटला ब्लड प्रेशर आहे का नाही. सो असे काही काही आजार आहेत की जे उपचार याचे होत नाहीत, कारण आपण असं समजून चालतो की हे सगळं मेनोपॉजमुळे होत आहे. तर मेनोपॉजचं लक्षण काय आहे? आपल्या इथे पहिली गोष्ट म्हणजे मेनोपॉजचं वय भारतीय स्त्रियांमध्ये 48-49 आणि पुढे. सो साधारण 48-49 ते 51-52 साधारण हे मेनोपॉजचं वय आहे. आणि याच्यामध्ये व्हायला काय पाहिजे की पाळी उशिरा उशिरा यायला पाहिजे तुमची, आणि ब्लिडिंग कमी कमी होत जायला पाहिजे. आणि हे असं होत तुमची एक दिवस पाळी थांबली तर त्याच्यानंतर पुढचे 6 महिने समजा तुम्हाला पाळी नाही आली तर आपण मेनोपॉज आहे असं धरतो. याच्यामध्ये कधीही खूप जास्त ब्लिडिंग, अनियमित ब्लिडिंग म्हणजे कधीही ब्लिडिंग होतंय हे होणं अपेक्षित नाही. असं होत असेल तर स्त्रीरोग तज्ज्ञांना दाखवायला पाहिजे. दुसरं म्हणजे 52व्या वर्षानंतर पाळी चालू राहिली तर नक्की स्त्रीरोग तज्ज्ञांकडनं एक तपासणी करून घ्यावी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेनोपॉज नंतर सुद्धा दरवर्षी एक आतून तपासणी आणि सोनोग्राफी ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. कारण गर्भाशयाचं किंवा ओव्हरी म्हणजे अंडाशयाचे काही प्रॉब्लेम्स असतील, अगदी देव न करो कॅन्सर किंवा काही असेल, तर हे सोनोग्राफी केल्याशिवाय दिसत नाही. त्यामुळे पाळी थांबली आता स्त्रीरोग तज्ज्ञांशी संबंध संपला असं धरू नये, कारण या गोष्टी सोनोग्राफी किंवा आत्म तपासणी केल्याशिवाय आपल्याला कळत नाही. जसं बऱ्याच जणी करतात की एकदा डिलिव्हरी झाली की आता तोंड नको त्या स्त्रीरोग तज्ज्ञांचं बघायला, तर तसंही करू नये. दरवर्षी एक तपासणी आणि मेनोपॉजच्या काळात जरा जास्त काळजी घेऊन या तपासण्या नक्की कराव्यात. अजून व्यायामाबद्दल मला असं वाटतं की तुम्हाला सांगण्यात काही विशेष पॉईंट नाही आहे, कारण तुम्ही सगळ्या इतक्या कामात असता, तुमचा व्यायाम होतोच. फक्त मला असं एक वाटतंय की तुम्ही सर्वांनी स्वतःकरता 1 तास काढावात. तुमचे छंद, कारण ना आपल्या इथे मानसिक आरोग्य हा विषय आता जास्त महत्त्वाचा झालेला आहे. स्त्रिया सक्षम झाल्या आहेत, त्या आर्थिक स्वावलंबी झाल्या आहेत, त्या सगळं करतात, पण सगळं दुसऱ्यांकरता करतात. मी माझ्या पेशंटना हे कायम सांगते की इतके वर्ष करताच आहोत ना सगळ्यांकरता, मग आता एक साधी तपासणी करायची म्हणली तरी नाही, माझ्या मुलाची परीक्षा आहे, माझ्या मुलीचं काहीतरी आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला प्रायोरिटी देत नाही आणि घरच्यांचंच सगळं बघत राहता. म्हणजे तुमचा जॉब हा तर एक मुद्दा आहेच, पण जॉब आणि घर ह्या पलीकडे तुम्ही स्वतःला रोज 1 तास द्यावा, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे छंद, तुमचा जो काही व्यायाम असेल किंवा तुम्हाला कराव्याच्या वाटणाऱ्या गोष्टी ह्या नक्की करा. म्हणजे काय होतं की तुम्ही मानसिकरित्या जास्त सक्षम राहता आणि जास्त निरोगी राहता. कारण नाहीतर काय होतं की एक थकण्याचा जो फील येतो की
दिवसभर काम करायचं, घरी जाऊन घरच्यांचं करायचं, तुम्हाला स्वतःकरता वेळ मिळत नाही. आणि मग एक निराश झालेल्या 40शी नंतरच्या स्त्रिया हे आम्ही खूप जास्त बघतो. कारण मुलं मोठी होतात, ती त्यांच्या उद्योगाला लागतात, नवरे त्यांच्या उद्योगात असतात आणि मग स्त्रियांच्या आयुष्यात फक्त काम आणि घरचं काम आणि ऑफिसचं काम एवढंच राहतं. सो त्या दृष्टीने थोडंसं स्वतःसाठी वेळ देणं आणि स्वतःकरता काहीतरी वेगळ्या गोष्टी करणं हे खूप महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं. तर मला असं वाटतं थोडे